मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत की 5 शुभ प्रकारच्या रांगोळ्या कशा काढायच्या दारामध्ये ते तुम्हाला आम्ही आज सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, कसं होतं, आपण ज्यावेळेस सकाळी रांगोळी दारामध्ये काढतो त्यावेळेस बघा आपल्याला प्रसन्न वाटतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते, पॉझिटिव्ह सकारात्मक विचार येतात आणि त्यामुळे आपल्या घराच्या समोर रांगोळी काढणे फार गरजेचं आहे। कारण घर एक मंदिरच आहे, ज्या मंदिरामध्ये आपण जास्त वेळ राहतो, त्यासाठी या घराच्या समोर रांगोळी काढणे खूप गरजेचं आहे। आणि 5 एकदम शुभ रांगोळ्या कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तुम्ही एकदा बघितली ना तुम्हाला लगेचच जमेल मैत्रिणींनो। तर ह्या शुभ रांगोळ्या आता आपण कशा काढायच्या मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की 5 शुभ प्रकारच्या रांगोळ्या कशा काढायच्या। तर ह्या रांगोळ्या खूप शुभ प्रतीक आहेत मैत्रिणींनो। आपण सत्यनारायणच्या पूजामध्ये किंवा वास्तुशांतीमध्ये किंवा मार्गशीर्ष गुरुवारी किंवा ज्यावेळेस गणपती येतात त्यावेळेस सुद्धा शुभ प्रतीक म्हणून आपण स्वस्तिकची रांगोळी पहिल्यांदा काढतो। तर ही खूप रांगोळी शुभ आहे। प्रत्येक शुभ कार्यासाठी स्वस्तिकच मैत्रिणींनो काढलं जातं। तर बघू शकता खूप सुंदर रांगोळी आहे, 5 ते 5 आहे, खूप सोपी आहे, तुम्हाला सुद्धा सहज जमून जाईल मैत्रिणींनो। किती सुंदर अशी मी रांगोळी काढलेली आहे, बघू शकता। अशा पद्धतीने मध्ये स्वस्तिक काढायचं आहे, 3 रेषेकडे अशी रेषा मारून घ्यायची आहे। पुन्हा जे 2 टिपके आहेत तेही आपल्याला गोल असं करायचं आहे आणि लास्टलाही असं प्रकारे गोल करून घ्यायचं आहे। तर किती सोपी आणि सुंदर ही रांगोळी आहे आणि मध्ये आपल्याला एक एक टिपके देऊन ठेवायचे आहेत। बघा, ही शुभ प्रतीक रांगोळी आहे। दुसरी घेणार आहोत, 5 ते 5च रांगोळी आहे। ही सुद्धा खूप सुंदर, सोपी आणि सहज जमणारी रांगोळी आहे मैत्रिणींनो। मार्गशीर्ष गुरुवारी किंवा शुक्रवारी आपण ही रांगोळी काढू शकतो, कारण ही रांगोळी कळसाची आहे मैत्रिणींनो। त्यामुळे आपण दर मंगळवारी, दर शुक्रवारी, मार्गशीर्ष गुरुवारी ही रांगोळी काढू शकतो। ही रांगोळी सुद्धा शुभ प्रतीक मानली जाते मैत्रिणींनो, कारण शुक्रवार आणि मंगळवार हा देवीचा वार असतो मैत्रिणींनो। त्यामुळे देवीसाठी आपण कळस हा काढू शकतो। अशा पद्धतीने खूप सुंदर कळस काढलेला आहे आणि मध्ये स्वस्तिक दिलेला आहे, वरती आपण नारळाचा आकार दिलेला आहे। तर आपण आता तिसरी शुभ रांगोळी बघणार आहोत, ती म्हणजे तुळशीचा कट्टा। खूप सुंदर आणि आहे मैत्रिणींनो, ही तुळशीचा कट्टा 5 ते 5च आहे, खूप सोपी आहे, तुम्ही बघू शकता। हा तुळशीचा कट्टा आपण एकादशी दिवशी किंवा पांडुरंगाचा वार हा बुधवार आहे मैत्रिणींनो, बुधवारी जरी आपण तुळशीचा कट्टा काढला तर पांडुरंग आपल्यावर प्रसन्न होणारच आहे, कारण पांडुरंगाला तुळस फार आवडते। अशा पद्धतीने मैत्रिणींनो, बुधवारी आपल्या दारामध्ये जरी आपण तुळशीचा कट्टा काढला तर ती सुद्धा शुभ रांगोळी समजली जाते आणि एकादशी दिवशी सुद्धा आपण तुळशीचा कट्टा आपल्या दारासमोर काढू शकतो। किती सुंदर आणि 2 मिनिटात तुळशीचा कट्टा होऊ शकतो। तर बघू शकता, आता आपण बघणार आहोत तिसरी रांगोळी। ही सुद्धा शुभ प्रतीक मानली जाते मैत्रिणींनो। आता तिसरी रांगोळी काढणार आहे ती म्हणजे गोपद्म, गाईचे पाय। आपल्याला 4 गाईचे पाय काढून घ्यायचे आहेत, कारण पुढचे 2 मागचे 2 पद्धतीनुसार आपल्याला फक्त 4च काढायचे आहेत, 2-2 काढू नका, कारण गाईला 4 पाय असतात। अशा पद्धतीने आपल्याला गोपद्म काढून घ्यायचं आहे। खूप सुंदर आणि शुभ प्रतीक ही रांगोळी मांडली जाते मैत्रिणींनो। बघू शकता किती सुंदर गोपद्म मी आता इथे काढलेला आहे। ही सुद्धा रांगोळी शुभ प्रतीक आहे मैत्रिणींनो। तुम्ही गोपद्म कधीही काढू शकता, बाहेर सुद्धा तुम्ही उंबऱ्याच्या तिथे काढू शकता। बघा, ज्यावेळेस आपण रांगोळी काढतो त्यावेळेस आपल्याला प्रसन्न वाटतं, श्रीराम समर्थ आपण लिहितो, कारण घर हे मंदिर असतं आणि घराच्या समोर रांगोळी काढणं फार गरजेचं आहे। कारण रांगोळी काढलं तरच घरात पॉझिटिव्ह एनर्जी येतात, सकारात्मक विचार येतात, घरामध्ये निगेटिव्ह विचार येत नाहीत। कारण ज्यावेळेस आपण घरामध्ये पाऊल ठेवतो त्यावेळेसच आपण वाचतो श्रीराम समर्थ, रांगोळी बघतो आणि आपल्यामध्ये वेगळीच एनर्जी येते। त्यामुळे मैत्रिणींनो, 2 मिनिटं वेळ लागू त्या कामाला, आपण रांगोळी काढूनच दिवसाच्या कामाची सुरुवात करा। रांगोळी शुभ प्रतीक मानलं जातं, त्यामुळे घरासमोर नेहमी रांगोळी काढा, कारण आपण आपल्या घरामध्ये भरपूर काळ राहत असतो। त्यामुळे घर हे मंदिरच असतं, त्यामुळे मंदिराच्या समोर रांगोळी असणे फार गरजेचं आहे मैत्रिणींनो। त्यामुळे हे आता 5वी रांगोळी मी दाखवत आहे, ते म्हणजे कमळाचं फूल। कमळाचं फूल तुम्ही शुक्रवारी, मंगळवारी सुद्धा काढू शकता मैत्रिणींनो। तुमच्या घरी जर शुक्रवार देवीची पूजा करत असेल तर पाट मांडून देवीची पूजा ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी कमळाचं फूल जरी तुम्ही काढलं तर खूप सुंदर दिसतं। देवीला कमळाचं फूल फार आवडतं। अशा पद्धतीने खाली आपल्याला हंडा काढून घ्यायचा आहे, खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। बघा, आपलं कमळाचं फूल किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घराच्या समोर किंवा घराच्या बाहेर कमळाचं फूल नक्की काढा। शुक्रवार, मंगळ हा देवीचा वार असतो। तर ही रांगोळ्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।